बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा नाट्यमय घडामोडी घडताना दिसत आहेत आणि या सगळ्या राजकीय गोंधळाच्या केंद्रस्थानी आहे एकच नाव, बारामती. पवार कुटुंबांचा बोलकिल्ला, सत्तेच्या समीकरणाचा केंद्रबिंदू आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा दिशादर्शक. पण यावेळी वातावरण काहीच वेगळं आहे, कारण वक्तव्यांनी, संकेतांनी आणि यातल्या राजकीय हालचालींनी परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची बनली आहे. नमस्कार, मी किशोरी खांडेकर आणि तुम्ही पाहत आहात. पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी केलेले एक विधान सध्या प्रचंड चर्चेत आहे. पण हे विधान समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागं जावं लागेल, कारण या कथेला सुरुवात होते ती बारामती पोटनिवडणुकीच्या चर्चेपासून. बारामती म्हणजे केवळ एक मतदारसंघ नाही, तर ती एक भावना आहे. पण यावेळी समीकरणं वेगळी आहेत, कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात झालेल्या फटाफुटीनंतर बारामतीचा राजकीय पट पूर्णपणे बदललेला आहे. एकीकडे शरद पवार गट तर दुसरीकडे अजित पवार गट आणि यामध्ये निर्माण झालेली राजकीय तणावाची परिस्थिती. या सगळ्यामुळे बारामतीची पोटनिवडणूक अधिकच महत्त्वाची ठरली आहे. याच दरम्यान पार्थ पवार यांनी काँग्रेस पक्षाबाबत केलेलं एक वक्तव्य चर्चेला विषय बनलं. त्यांनी काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू असल्याचं म्हटलं आणि इथूनच सुरू झाला वाद. कारण काँग्रेस हा फक्त एक पक्ष नाही, तर भारताच्या राजकीय इतिहासाचा एक मोठा अध्याय आहे आणि अशा पक्षाबद्दल केलेलं हे विधान स्वाभाविकच अनेकांना खटकणार होतं. आणि याच वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे यांनी अत्यंत संयमित पण ठाम भूमिका मांडली. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की काँग्रेस हा देशातील एक मोठा पक्ष आहे आणि जोपर्यंत कोणताही पक्ष संविधानाच्या चौकटीत काम करत आहे तोपर्यंत त्याच्याबद्दल चुकीचं बोलणं योग्य नाही. हे विधान केवळ एका वक्तव्यावरची प्रतिक्रिया नव्हती, तर ते एक मोठी राजकीय भूमिका होती. त्यांनी केवळ काँग्रेसचा बचाव केला नाही, तर महाविकास आघाडीतील एकात्मतेचा संदेशही दिला. सुळे पुढे म्हणाल्या की मी महाविकास आघाडीचे आभार मानते. विरोधी पक्षात भाजप आणि एकनाथ शिंदेची शिवसेना असली तरी आम्ही सर्वांना एकत्र येऊन चर्चा केली आणि एकमेकांवर विश्वास दाखवला. या विधानामागे एक मोठा संदेश दडलेला आहे, कारण सध्या महाराष्ट्रात राजकीय अस्थिरता आहे. पक्षफुटी, आरोप प्रत्यारोप आणि सत्तेसाठी चाललेली चढाओढ. अशा परिस्थितीत विश्वास आणि एकता या शब्दांना विशेष महत्त्व प्राप्त होतं. सुळे यांनी पुढे एक महत्त्वपूर्ण उदाहरण दिलं. त्यांनी राज्यसभा निवडणुकीचा संदर्भ देत सांगितला की सर्व पक्षांनी समंजसपणा दाखवून निवडणूक बिनविरोधी झाली पाहिजे. हे विधान केवळ निवडणुकीपुरतं मर्यादित नाही, तर त्यामागे एक मोठं राजकीय तत्त्वज्ञान आहे. म्हणजेच लोकशाहीमध्ये स्पर्धा असावी पण संघर्ष नसावा, मतभेद असावेत पण मनभेद नसावेत. आणि याच विचारांना पुढे नेत सुळे यांनी महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा उल्लेख केला. त्यांनी सांगितलं की आदरणीय पवार साहेब बिनविरोध निवडून आले. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे, कारण आजच्या काळात जिथे राजकारण अधिकाधिक आक्रमक होत चाललं आहे तिथे अशा प्रकारची सौम्यता आणि सन्मान राखणं ही एक वेगळीच गोष्ट ठरते. सुळे यांनी पुढे यशवंतराव चव्हाण यांचा उल्लेख केला आणि त्यांचा विचारांचा वारसा असल्याचं सांगितलं. यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अत्यंत आदरणीय नाव. त्यांनी नेहमीच समन्वय, संवाद आणि सुसंवाद यावर भर दिला आणि आजही त्यांच्या विचारांचा प्रभाव महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत दिसून येतो. सुळे यांच्या विधानामध्ये हा वारसा स्पष्टपणे जाणवतो, कारण त्यांनी केवळ राजकीय प्रतिक्रिया दिली नाही, तर एक मोठा संदेश दिला. विरोधक हा शत्रू नसतो. हा विचार खूप खोल आहे, कारण आजच्या राजकारणात विरोधकाला शत्रू मानण्याची प्रवृत्ती वाढत चालली आहे. पण लोकशाहीमध्ये विरोधक हा एक महत्त्वाचा घटक असतो. तो सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारतो, त्यांना जबाबदार ठेवतो आणि त्यामुळे सुळे म्हणतात मतभेद असले तरी मनभेद असू नयेत. या एका वाक्यात त्यांनी संपूर्ण लोकशाहीचं सार सांगितलं आहे. पण या सगळ्या विधानांमागे आणखी एक राजकीय गणित लपलेलं आहे आणि ते म्हणजे महाविकास आघाडीचं एकता टिकवणं. कारण सध्या महाराष्ट्रात राजकीय समीकरणं वेगाने बदलत आहेत. भाजप आणि शिंदे गट एकत्र आहेत, तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील पक्षांना एकत्र राहणं अत्यंत गरजेचं आहे. आणि अशा परिस्थितीत काँग्रेसबद्दल नकारात्मक विधान करणं म्हणजे स्वतःच्या आघाडीला कमजोर करणं ठरू शकतं. कदाचित म्हणूनच सुळे यांनी त्वरित प्रतिक्रिया देत परिस्थिती सावरायचा प्रयत्न केला. पण इथे एक प्रश्न उभा राहतो की पार्थ पवार यांचं वक्तव्य हे केवळ एक वैयक्तिक मत होतं का, की त्यामागे काही मोठं राजकीय संकेत दडले होते. कारण सध्या पवार कुटुंबामध्येच दोन वेगवेगळे राजकीय प्रवाह दिसत आहेत.
एकीकडे शरद पवार यांची विचारधारा, तर दुसरीकडे अजित पवार गटाची वेगळी दिशा. आणि या सगळ्यामध्ये पार्थ पवार यांची भूमिका काय आहे हा देखील एक मोठा प्रश्न आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे केवळ काँग्रेसच नव्हे तर महाविकास आघाडीतील इतर पक्षांमध्येही अस्वस्थता निर्माण होण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळे सुळे यांची प्रतिक्रिया ही केवळ एक उत्तर नव्हती, तर ते एक डॅमेज कंट्रोल स्ट्रॅटेजी होती. पण आता पुढे काय? बारामतीची पोटनिवडणूक जसजशी जवळ येईल तसतसं राजकारण अधिकच तापलं. आरोप प्रत्यारोप वाढतील आणि नवीन समीकरणं तयार होतील. महाविकास आघाडी एकत्र राहील का? काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील संबंध अधिक मजबूत होतील का? की या सगळ्या घडामोडींमुळे काहीतरी मोठा राजकीय भूकंप होणार आहे? आणि सर्वात महत्त्वाचं, बारामतीमध्ये कोण बाजी मारणार? कारण बारामती ही केवळ एक जागा नाही, ते एक प्रतिष्ठा आहे. आणि ही प्रतिष्ठा जपण्यासाठी प्रत्येक पक्ष पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार आहे. पण या सगळ्या राजकीय गोंधळात एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे की सुळे यांनी दिलेला एकतेचा संदेश हा सध्या महाविकास आघाडीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण राजकारणात केवळ ताकद पुरेशी नसते, तर त्यासाठी विश्वास, संवाद आणि समन्वयही तितकंच आवश्यक असतो. आणि कदाचित म्हणूनच त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा उल्लेख करत एक प्रकारे सगळ्यांना आठवण करून दिली की राजकारण म्हणजे केवळ सत्ता नाही, तर ते एक जबाबदारी आहे. आणि आता सगळ्याची नजर लागलेली आहे ती बारामतीकडे. कारण इथं होणारी प्रत्येक हालचाल, प्रत्येक वक्तव्य आणि प्रत्येक निर्णय महाराष्ट्राच्या राजकारणाचा पुढचा मार्ग ठरणार आहे. तर मित्रांनो, बारामतीची ही राजकीय कथा इथेच थांबत नाही, तर ती आता आणखी रंगणार आहे आणि नाट्यमय होणार आहे. आणि या सगळ्या घडामोडींमध्ये कोण विजयी होणार आणि कोणाला पराभवाचा सामना करावा लागणार हे पाहणे अत्यंत रोचक ठरणार आहे. तोपर्यंत तुम्ही काय विचार करता? सुळे यांचे हे विधान योग्य होतं का? महाविकास आघाडी एकत्र राहील का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशा सखोल राजकीय विश्लेषणासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.